मनमाड सार्वजनिक वाचनालयास विप्र संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट। मनमाड शहरातील नामांकित विप्र संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातील सुमारे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी क्षेत्रभेट दिली। मराठी ग्रंथ संपदेची ओळख व्हावी, माहिती मिळावी म्हणून महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या मंचावर मनमाड सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष व कवी प्रदीप गुजराथी, महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर डी गव्हाणे, संचालक नरेश गुजराथी, सुरेश शिंदे, प्रज्ञेश खांदाट, महाविद्यालयांच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक विजय पांगुळ आदी मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक पांगुळ यांनी या क्षेत्रभेटी संदर्भात सविस्तर माहिती देत प्रास्ताविक केले। नितीन पांडे यांनी वाचनालयातील उपलब्ध ग्रंथ संपदे संदर्भात माहिती दिली। कल्पेश बेदमुथा यांनी वाचनालयाचे महत्त्व व कामकाजा संबंधित अभ्यासपूर्ण माहिती सांगितली। कवी प्रदीप गुजराथी यांनी आपल्या अनोख्या साहित्य शैलीत विविध कविता सादर करीत मराठी भाषा व वाचक चळवळ याविषयी मनोगत व्यक्त केले। यावेळी क्षेत्रभेटी प्रसंगी वाचनालयातील दुर्मिळ संदर्भ ग्रंथ, साहित्य ग्रंथ, ललित लेखन ग्रंथ, इतिहास, भूगोल, प्रवास वर्णन, शेतीविषयक, शैक्षणिक ऐतिहासिक, नाटक, कथासंग्रह, कादंबरी, क्रीडा, कायदा विषयक, आरोग्य, सामाजिक, धार्मिक, मराठी भाषा, विविध विश्व शब्दकोश, चरित्र ग्रंथ, मराठी व्याकरण, निबंध विषयी संबंधित तसेच स्पर्धा परीक्षा विषयी यासह मराठी भाषा संदर्भातील मोठी ग्रंथ संपदा विद्यार्थ्यांना पाहणे व वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ संपदेची माहिती जाणून घेतली। यावेळी महाविद्यालय प्राध्यापक विजय पांगुळ यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे या क्षेत्रभेटसाठी आभार प्रकट केले। या प्रकल्प भेट कार्यक्रमाला प्राध्यापक काकाळीज मॅडम, नितीन गवळी, संदीप देवडे, अबादास नवले, सायली गाढे, अक्षय सानप, मनमाड सार्वजनिक वाचनालय ग्रंथपाल संध्या गुजराथी, हेमंत मटकर, नंदिनी फुलभाटी, मच्छिंद्र साळी आदीसह मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले। आवाज जनतेचा न्यूज मराठी वृत्तवाहिनी मनमाड।